विरोधात जर पाहिलं तर वेहेलेकडनं दोन बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलदीप तले आणि विजेंद्र पाटील आणि पंचांच्या भूमिकेत या मॅच करता आमच्या मामा श्री विजय मामा यांचं देखील आगमन झालं. आपण देखील सन्मान मानानं मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. आपण पाहतात उपसरपंच अर्के चषक 2024 चा अंतिम दिवस सुपर संडे ग्रँड फिनाले. काही सेकंद काही तास काही मिनिटं मित्रांनो लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील आणि आपल्याला मात्र चांगले चांगले खेळाडू ग्रामीण टेनिस मध्ये ज्याने आत्ताच मात्र नुकतंच म्हणेन की खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेमध्ये आपला प्रवास केलाय. आपण पाहतो एका साइडनं प्रचित 11 खांडपे विथ द टॉच अँड फील्ड फर्स्ट मिटेड पॉवर प्ले करता बॉलिंग मार्क वरती आलाय टीम खांडपे कडनं. प्रेम पाटील कुलदीप तले ऑन स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइकर एंड वरती पाहिलं तर फलंदाज विजेंद्र पाटील. स्पीडअप करा पहा एक चांगली स्पर्धा या दोन्ही टीम ज्याने आतापर्यंत आमच्या प्रेक्षकांनी मॅच पाहिली नव्हती या खेळाडू पाहिजे मध्ये पाहण्याची योग तुम्हा आम्हा सर्वांना आली आहे. एक दूरचा प्रवास करते वेळेगाव. आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम पडग्याच विभागातील आहेत कारण खांडपे आणि वेहेले यांच्यामध्ये म्हणे की खूप काही डिफरंट नसेल कारण भिवंडी जे आपण पाहतोय जे हायवे मात्र नाशिक पर्यंत पोहोचलंय तिथं मात्र पाहिलं तर ही दोन्ही गावं आज मात्र अकलूजच्या मैदानात आमने सामने भिड़तायत. एक काटे की टक्कर काटे का मुकाबला चलती इस मैच की और जहां पर बिग बैटर खड़ा है स्ट्राइकर एंड पर है कुलदीप और नॉन स्ट्राइकर पर है वीरेंद्र पाटील. आपण पाहताय आणि बॉलिंग मार्क होती प्रेम पाटील. पहिला बॉल गेम इज स्टार्ट ॲट द फर्स्ट ओव्हर ॲट द फर्स्ट बॉल राईट ऑफ विकेट न यावली मात्र पंचारा पार करतोय. यावली मात्र मिस टायमिंग स्वतःच्या फलतूरमध्ये झेल मात्र येस नो कॉल आलाच नाहीये. क्रिकेट मध्ये कॉल करणं गरजेचं एकमेकाला आणि चेंडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये लॉबर रिझर्व मध्ये लँड ऑफ द बॉल पाहायला मिळाला. जमिनीतील सरी मात्र लँड होत एक सिंगल कन्वर्ट झाली आणि मात्र कुलदीप थलेला देणारी संधी ही मात्र तुम्हाला खूप मात्र महागात पडेल कारण सपना टूटा और झेल यहाँ पे छुटा. स्वप्न आपण रात्री पाहतोय दिवसा पुनश्च एकदा आपली जबाबदारी आपलं वर्चस्व आणि सर्वसाठी सकाळी मात्र घरापासून निघावं लागतं. प्रत्येक व्यक्तीचं शेड्यूल असतं तेच आपण क्रिकेट सतत देखील पाहतोय. आज खूप मोठं प्लॅटफॉर्म बनलं असेल तरी मात्र क्रिकेटमध्ये एकच वाक्य नेहमी म्हणतोय ज्याने डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये सागर ठेवला त्याने दीर्घकाल क्रिकेटचा प्रवास केला कारण क्रिकेटमध्ये ग आणि म या लँग्वेजला मात्र अर्थ नाहीये. जात मागच्या दिशेनं यावेळी चांगला स्ट्रोक आहे सरळ चेंडू फेकून देतोय स्क्वेअर लेग वरनं डाऊन द ग्राउंड ॲज अ फर्स्ट बॉल डिक्लेअर वन टप्प्या केली चौकार. इथे या ठिकाणी मात्र चौकार की षटकार आहे चौकार आहे म्हणजे पहा जी सुरुवात मिळाली होती ती सुरुवात मिळतो स्टार्टअप ऑफ द गेम कारण कोणताही क्षेत्र कोणत्या क्षेत्रामध्ये तुमची पहिली सुरुवात योग्यतेने झाली नाही ना तर कुठेतरी मात्र बॅड पॅचचे दिवस येतात कुठेतरी मात्र विदोषणा पाहायला मिळते. आता स्टार्टअप मिळालाय कारण पहिल्या चेंडूत विकेट जर प्राप्त थोडंसं मात्र बॅकफुटला गेली असते टीम आपण पाहिलं तर वेळे मात्र एका साईडनं कुलदीपचा हा मात्र क्लास मुवमेंटचा फटका पाहायला मिळाला. चौकार 5 ही धावसंख्या फलकावरती. तिसरा बॉल विजेंद्रच्या बॅट मध्ये सिंगल आली आहे. बॅक साइडला तुम्ही पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे त्या ऑल कंपाऊंड चेंडू जर डायरेक्ट अदलला किंवा वन टप्प्या आतमध्ये आला तुम्ही जेवढ्या धावा मात्र रोटेट कराल तेवढ्या मात्र स्कोर कार्ड वरती आमचे स्कोरर गोल्डन फिंगरमॅन मिस्टर उन्मेष भांगरे आमच्या डाव्या हातावरती गुण लेखनाचं काम करतायत. सर्वांनीच खूप मोठी मेहनत घेतली आहे. या विभागातील पहिली स्पर्धा आहे जी 51,000 पाहतोय आणि आमचे परम मित्र उपसरपंच यतीन पाटील युवा नेतृत्व काय होतच मात्र आपली कमालीचं मात्र आज पूर्ण महाराष्ट्र या व्यक्तीला पाहत आहे. कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यवसायामधनं झेप घेतली. झेप घेता घेता पाहिलं तर चांगल्या पद्धती स्पर्धा आज मात्र राबवली गेली आणि यशस्वी देखील केली आहे. चौथा बॉल सर्वात खराब चेंडू वाईट बॉल नो डाऊट त्याच्यावरती डाऊटच नाही 100% पण बाउन्स ताकीद दिली गेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट देखील आपण पाहतोय थोड्या दिवसामध्ये IPL सर्वांच्या भेटीला येते. 2025चं नूतन वर्ष नवीन क्रिकेट शुमेध नवीन क्रिकेटचं सर्वस्व पाहायला मिळणार आहे. तेव्हा आम्हाला सर्वात मात्र जास्तीत मात्र स्पर्धा पाहायला मिळेल. अजूनही मात्र भिवंडीकरांच्या खूप साऱ्या ट्रॉफीज बाकी आहेत. या ठिकाणी धोंडावडीचं मैदान योगेश दलवे आणि धोंडावडी स्पर्धा देखील बाकी आहे. त्यानंतर पण पाहिलं तर बाली ट्रॉफी बाकी आहे.
त्यावेळी झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, वेल ड्रॉप प्रयत्न खूप चांगले होते. चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स त्याचं बॉन्डी क्लिअर. चौकार 4 धावा. वीरेंद्रच्या बॅट मधनं चांगले स्ट्रोक येत आहेत. एका साइडने कुलदीपच्या बॅट मधनं सिंगल डबल आल्या होत्या आणि पहिलं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत मात्र पाहिलं तर चेंडू फेकून झालेत. 4 धावसंख्या फलकावरती आहे. 12 याच महिन्यामध्ये आठवण करून देणारा दिवस डिसेंबर महिना आपण पाहतोय. 2024 चे पर्व आज अंतिम दिवसामध्ये भेटतंय. वातावरण थोडस मात्र पाहिलं तर दमट आहे. यावली शॉर्ट ऑफला सरळ पुल केलाय आणि लॉंग लेग वरनं सरळ फेकून दिलाय. बॅकपटनं सरळ मात्र पॉवरफुल ब्युटिफुल एक दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. वीरेंद्र नाव खऱ्या अर्थानं विनाश करण्याकरता खूप मोठी ताकद आहे. नावा आणि राशीनं आपलं पाहायला मिळतंय. वी म्हणजे विजयाची वाटचाल, र म्हणजे रक्ष आणि द म्हणजे दमखम दाखवणारी ताकद वेळे गावाची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं काय स्ट्रोक खेळतोय. चेंडूला थोडस मात्र आतमध्ये घेतोय, बॅकपडला जातोय, त्यानंतर मात्र टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन फेकून देतोय सरळ. आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार. स्कोर कार्ड फलकावरती 18. शेवटचा चेंडू, चेंडू क्रमांक 6. यावली पुन्हा चेंडू बॅक टू बॅक as a fire. मिस वीरेंद्र पाडीला आपण पाहतोय काय जबरदस्त खेळतोय. फर्स्ट ओव्हर इज द फिनिश. 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. स्कोर कार्ड सरळ वर्ल्ड विश्व आकडा 24. कारण मित्रांनो 24 आकडा फलकावरती आला. क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठी मात्र आकड्याची संख्या आहे. कारण का हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही जसे 31 सेलिब्रेट करताना तुम्ही प्रत्येक सेलिब्रेट तसा मात्र वर्ल्ड क्रिकेटमध्ये 24 एप्रिल हा दिवस मात्र क्रिकेट दुनियेमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि त्याच दिवसामध्ये द लकी मॅन मास्टर बास्त सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जन्मदिवस. षटक पहिलं कंप्लीट झालंय. स्कोर कार्ड फलकावरती आले 24. येणारे 12 चेंडू आता बॉलिंग मार्क वरती येतील. त्याआधी यापुढे दोन्ही कर्णधार चला आपण देखील टॉच करण्याकरता पोहोचा. मोहित पाटील बॉलिंग क्रमांक वरती येतोय. फील्ड जर इथनं पाहिली तर तुम्ही पाहू शकाल थर्ड मध्ये परफेक्ट आणि पाहू शकाल जिथनं मात्र एंट्रीज आपली पाहतो या स्पर्धेची, या गावाचं मात्र प्रवेशद्वार. त्यानंतर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहतोय. मिड ऑफ आणि ऑनसाइड मध्ये अंकीने खेळाडू. ऑनसाइडला पाहिलं अंकीने खेळाडू पाहतो. लेगच्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल, फाईन मध्ये पाहू शकाल, स्क्वेअर मध्ये पाहू शकाल. अशा पद्धतीनं मात्र आले खकले गेले क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये. त्यावेळी स्लाइस करतोय बॉल हलक्या हातानं. पुश ऑफ द मुवमेंट. चेंडू मात्र पाहिला तर षटकार चौकात तब्दील करण्यासारखा होता. मात्र दोघे खेळाडू दोघांमध्ये टेम्परमेंट पाहतोय. दोघांमध्ये पाहिली तर सपोर्टिंग पाहतोय. दोघांमधनं जर पाहिलं तर तंत्रशुद्ध मराठी लँग्वेज फलंदाजी पाहिली जाते. एका साईडनं वीरेंद्र फायर झालाय तर मात्र कुलदीप काय करतोय तर मास्टर माइंड सिंगल डबल रोटेट करत राहतोय आणि त्याला देखील सायकल एन वरती 18 आणण्याचा प्रयत्न करतोय. गिव्ह मी प्लॅन ॲट सक्सेसफुली परफेक्ट. खूप चांगला प्लॅन केलाय. धावसंख्या फलकावरती आहे पाहिली तर 25 या आकड्यावरती. आमचे स्कोरर्स अलेक्स देखील आमच्या जॉईंट होत आहेत. सेकंड बॉल यावरती मात्र मोहितची गोलंदाजी परफेक्ट हाताळली गेली आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता वीरेंद्र. चेंडूला मात्र हाईटच दिली नाहीये. चेंडूला फक्त खालच्या टप्प्यामध्ये बघू शकाल की सबमरीन डिलिव्हरी. तिसरा बॉल यावली त्याला देखील मात्र यावली जेवढी उंची तेवढीच लांबी. याचं बिग याचं हाय. ऑनसाइडला प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये पाहू शकाल. 4 ठिकाणी पाहू शकाल की आमचं प्रेक्षक देखील बसलाय आणि 6 धावाने स्कोर कार्ड 6 ने पुढे सरकते. स्कोर कार्ड जाऊन बसतो अंतराई जाऊन पाहू शकाल 31-31 या धावसंख्येवरती. मॅच पाहण्यासारखी होणार आहे. एकाच विभागात सध्या मात्र या 2 ते 3 वर्षामध्ये भिवंडी ग्रामीणचा बोलबाला महाराष्ट्रात नाही पुन्हा रायगड कटार पर्यंत पोहोचलाय. आणि दोन्ही टीम आपण पाहिलं तर भिवंडी टेनिस बॉल मध्ये आणि मैदान देखील भिवंडी ग्रामीणचं आहे. म्हणजे पहा काय सपोर्टिंग पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्हा आणि सातत्याने जर पाहिलं तर चांगले खेळाडू ज्याने खूप चांगल्या पद्धतीने भिवंडीपासून आपला प्रवास केला. तशी अशी देखणी मॅच क्वालिटी त्याला म्हणतात ना ती तुम्हाला मैदानच्या आतमध्ये अक्षरानं पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये 10 चेंडू कंप्लीट झालेत आणि स्कोर कार्ड फलकावरती आहेत 32 धावा. 5वा बॉल
यावेळी मात्र कुलदीप थोडासा मात्र सेन्सिटिव्ह मोमेंट पाहायला मिळाला. सिंगल डबल रोटेट करलेला, 3 षटकार पाहिले विनीलच्या बॅट मध्ये, 2 चौकार पाहिले. त्यानंतर मात्र स्कोर कार्ड जाऊन तो फलकावरती 32 या धावसंख्येवरती. 5वा बॉल मात्र यावेळी चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. फील्ड थोडीशी खराब पाहायला मिळतीये, फंबल होतीये त्या ठिकाणी मात्र खेळाडूची. आणि मात्र त्यात पाहू शकाल 2 रन दिस कंप्लीट. थोडं धावा कंप्लीट करतोय. विकेटच्या शोधात आहे टीम परिचित 11 खांडपे. मात्र वेलेकडनं खूप चांगलं स्टार्टअप मिळालाय. आणि मी नेहमीच म्हणत असतो की सुरुवात खूप महत्वाची असते. ती सुरुवात करू दिली आहे या 2 बिग बॅटरनं. स्कोर कार्ड फलकावरती आहे 34 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे. यादवनं पाठवला चेंडू पाहू शकाल सरळ मात्र जाऊन पोहोचलाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेग वरनं. सरळ मात्र पाहू शकाल येतोय मात्र दर्जेदार या 6 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट होते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. एक बिग स्कोर 40 रन्स. पाहिलं तर आता प्रति षटकामध्ये 20 रन्सची सरासरी आली आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. अजूनही मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्क नवीन गोलचा बॉलिंग ट्रॅक वरती असेल. त्याआधी मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा. खऱ्या अर्थानं उपसरपंच अर्के चषक 2024 मध्ये सुपर संडे पुन्हा येऊया. यू गया यू वाया इस कमांड इज धन्यवाद विजय. 4 दिवसापासून अप्रतिम क्रिकेटची पर्वणी, अप्रतिम क्रिकेटची परिभाषा, भव्य दिव्य आणि मात्र आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू बॉलिंग कमाट वरती आहे. टीम गोरसई बी आणि मुसारने चला टॉच करण्याकरता या एक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. रुपेश पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम 2024. गोरसई बी आणि मुसारने दोन्ही कॅप्टन्सला टॉच करण्याकरता या. महाराष्ट्रातील आपण पाहिलं की ज्याने एक खूप चांगला बोलबाला खऱ्या अर्थानं परफेक्ट लाईन ऑफ लेन पाहायला मिळतीये. आणि पाहायला मिळेल की महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचा अभिमान स्वाभिमान मात्र खऱ्या अर्थानं ठाणे जिल्हा, त्यामध्ये भिवंडी तालुका आणि त्यामध्ये मात्र छोटस गाव आपले गोरसई. खऱ्या अर्थानं क्रिकेटची खूप मोठी धुमाकूल नाही, खऱ्या अर्थानं सर्वस्व साम्राज्य मात्र निर्माण केलं. कटार पर्यंत जाऊन पोहोचले. त्याने प्रवास देखील केला टॅप बॉल पर्यंत. आईपीएल मध्ये सिलेक्शन होत आहे. टीम पाहते मात्र एका साईडने वाढत की राजेसाठी व्हाईट शेडू. धाव संख्या एकेरीनं फलकावरती 41. अति सुरूपण मध्ये पहिला चेंडू डॉट बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुणाल पाटील. मुसारने आणि गोरसई बी, मुसारने आणि गोरसई बी, मुसारने आणि गोरसई बी दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी आम्ही अनेकदा वारंवार पुकारा दिलेले आहेत, परंतु त्याच्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही. म्हणून दोन्ही संघाला अंतिम आणि निर्वाणीचा पुकारा आहे. कमलाश भड यांना विनंती आहे. अकलोली गावचे प्रख्यात उद्योजक कमलाश भड, प्रख्यात उद्योगपती कमलाश भड यांनी कृपया विचार मंचावर यायचंय. कमलाश भड अकलोली विभागातील प्रसिद्ध उद्योजक. राहुल पाटील स्ट्राईकला, स्ट्राईकला राहुल पाटील नाव स्ट्राईकला.
मोहित पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला वाईडिश मिड विकेट वरनं उचलून फेकून दिलंय. उतुंग षटकार. जिंकण्यासाठी आता फक्त 55 धावांची गरज. 17 चेंडू आणि 55 धावा. जबरदस्त हल्ला केला जातो अनिकेतवर षटकाराने. पहिल्या चेंडूवर नामांकित गोलंदाजाला अनिकेत सारख्या वेळ्याच्या वेगवान गोलंदाजावर निर्णय खाल्ला. दुसरा चेंडू. यावेळेला बघा षटकार मारल्याबरोबर अनिकेतच्या हातापायला कंप सुटला आणि त्याची परिणाम असं झालं की थरथरत्या हाताने चेंडू पडला. तो स्वैर मारा. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 चेंडू 7 धावा. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. राईट आमोर पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बहुधा एसटी रक्षकाकडनं हा झेल सुटतोय. जीवदान मिळतंय. 2 चेंडू 7 धावा. या ढगाळ वातावरणामुळे कलिंगडचे काशीवाले मालक, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, त्याच्यानंतर मला वाटते वरव्याच्या शेंगा, हरभरा, हे प्रचंड चिंताग्रस्त. वीट भट्टीवाले फ्लिक ऑफ द रिस्ट, पकडो कॅच आणि जीतो मॅच. इथे मात्र पहिला झटका बसतोय टीम वेळे संघाला. 1 बाद 7. मुसारना आणि गोरसईबी यानंतरचा होणारा सामना. मुसारना विरुद्ध गोरसईबी. या अगोदर तुम्हाला 15 वेळा आम्ही पुकारा दिलेला आहे. हा, आणि दोन्ही संघ आम्ही आणखीन 5 मिनिटांमध्ये जर आले नाही काही त्यांच्याकडनं तर दोघा संघांना आम्ही इथून वॉकआउट देऊन टाकू. नवीन फलंदाज अक्षय येतो मैदानात. अजूनही जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. अनिकेत मिसिंग द लेग स्टंप. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या 1 बाद 8. वीस रन प्रति ओव्हर मध्ये गरज असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. फक्त 8 धावा आलेल्या आहेत. या 2 चेंडू मध्ये जर 2 षटकार आले तरच वेहळे संघ या स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करील, अन्यथा त्यांची नाकाबंदी होईल. अनिकेत पंतांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला मला वाटते फेकलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय का बघूया सीमारेषे पलीकडे. बघा, ज्या ज्या वेळेला तुम्हाला धावा काढायच्या ना तर देवाने तुम्हाला चांगलं तोंड दिलंय, त्या तोंडाचा वापर करा. यस, कम फॉर सेकंड, कम फॉर थर्ड, कम फॉर फर्स्ट. आणि घ्यायचा नसेल तर तोंडाने अगोदर इशारा द्या प्रतिस्पर्धी आपल्या सहकार्याला का वेट देअर. पुढचा चेंडू वेगवान मारा, निर्धाव चेंडू पडतोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंच सुजित उर्फ दाऊद यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 7, 8 न 3 11 आणि जिंकण्यासाठी प्रति षटकामध्ये वेळे संघाला गरज होती प्रति षटकामागे 20.
वेळे संघ फिल्डिंग करतोय का? खांडपे संघाला आता धावांचं त्यापेक्षा वाढलेले आहे. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की 50 धावा पाहिजे. हे सुरुवातीला 20 रन प्रति षटक होते, आता मात्र आणखीन धावसंख्येचा गती वाढलेली आहे. आस्किंग रन रेट वाढतोय. कुलदीप येतोय गोलंदाजीसाठी. म्हणजे हा जवळजवळ पहिल्या षटकामध्येच वेहळे संघाने हा सामना आपल्या नावावर केल्यासारखाच प्रकार आहे. जर स्फोटक फलंदाजी झाली, तुफानी फलंदाजी एखाद्या षटकामध्ये युवराज सिंग सारखा पराक्रम जर एखाद्या फलंदाजाने केला, लगातार 6 चेंडू 6 षटकार मारले, असं काय अघटित अकल्पित घडलं तरच सामन्याचा निर्णय बदलू शकतो. बघा स्लीप ठेवली होती आणि स्लीप मध्ये गडी बाद होतोय. याला म्हणतात क्लेवर गोलंदाजी. दुसरा आदरा बसतोय. नवीन कुणी संघ जर आले असतील तर त्यांनी न घाबरता न भीता बेडरपणे निडरपणे निर्भयपणे या, प्रवेश फी भरा आणि 51,000 रुपये जिंकून या. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. कुलदीप पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बघा सुरेख झेल. तिसरा गडी बाद होतोय. 3 बाद 11. टीम गोरसई आली का? शेवटचा अर्धा मिनिट आहे त्यांच्यासाठी. टीम गोरसईला आयोजकांनी शेवटचा अर्धा मिनिट दिलेला. गेल्या 1 तासापासून आपला पुकारा केला जातोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू बॅकफुटला जातात. पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 4 बाद 12. अक्षरशः कंटाळवांना उभं करणारा, वीट आणणारा, कुर्मगती संतगती, ज्याप्रमाणे कासव साप मच्छर अगरबत्ती मंद मंद धूर काढते, तशा प्रकारची फलंदाजी. पायगाव संघ आला असेल तर त्याने आपल्या आयोजकाशी संपर्क साधावा. पायगाव खणखणीत दणदणीत असा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. 4 बाद 16. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. पायगाव टीम पायगाव आले का? गडी बाद होतोय.
अल्केश बाद होतोय. नवीन गोलंदाज कोण रे? सुजल म्हात्रे का गोलंदाज? झेल उडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतोय? रोशन पाटील. 5 बाद 16. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 45 धावांची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सामन्यामधली रंगत, सामन्यामधली उत्कंठा, सामन्यामधला रोमहर्षकपणा, थरार मात्र संपलेला आहे. संत, कुर्मगती, कंटाळवाना, नीरस, उबग, वीट आणणार आणि बरेचसे प्रेक्षक जेवण्यासाठी घरी निघून गेले. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा आयाराम गयाराम का सिलसिला जारी. चेंडू निर्धाव पडतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रेक्षकांनी घरचा रस्ता पकडलेला आहे. कारण रविवार आहे. आवडतं खाद्यात घराघरात बनलेलं असणार. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातला 5वा चेंडू. याला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 5 बाद 16. जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 45 धावांची गरज. राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा हुकी हुकी डाव दे. मेडन या स्पर्धेमधलं दुसरं निर्धाव षटक. याच्या अगोदर मला वाटते काल